बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना कुठेतरी सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. असो, 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं एक पत्र महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला गेलं. पत्र काय होतं आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे, तरी देखील ज्यांना अजूनही या पत्राची कल्पना नाही त्यांच्यासाठी मी हे पत्र वाचून दाखवतो. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं हे पत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवायचा प्रयत्न करेलच. बघा पत्र काय आहे. प्रति अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन मुंबई, सस्नेह जय महाराष्ट्र. विषय विधानसभेच्या विरोधी पक्ष नेता या पदासाठी शिफारस. माननीय महोदय, दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी मातोश्री बंगला, कलानगर, वांद्रे पूर्व येथे संपन्न झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत खालील ठराव संमत करण्यात आला आहे. ठराव काय होता तो ऐका. हे सभागृह विरोधी पक्षनेता विधानसभा या नेत्याचे नाव ठरवण्याचे सर्व अधिकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देत आहे. त्यांनी ठरवून माननीय अध्यक्षांकडे दिलेले विरोधी पक्ष नेत्याचे नाव आम्हाला सर्वांना मान्य असेल. सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेता या पदासाठी श्री भास्कर सुमित्रा भाऊराव जाधव यांच्या नावाची मी शिफारस करत आहे. कृपया सदर शिफारस मान्य करण्यात यावी ही विनंती आपला नम्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख, आणि त्यांची सही आहे तिथे, आणि ह्याची प्रत रवाना झालेली आहे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय मुंबई, आणि त्यांच्याकडनं त्याचा एक्सेप्टन्स रिसिव्ड म्हणून त्याच्यावर शिक्का आहे. आता हे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे खरं तर त्या हिवाळी अधिवेशनातच झालं असतं तर जास्त बरं वाटलं असतं, कारण हिवाळी अधिवेशन सुद्धा गाजवायचं होतं. पण आता ह्या कोत्या मनाच्या ह्या सरकारला खरंच मान्य करायला किती दिवस जातील, या सगळ्यावर अभ्यास करायला किती दिवस जातील मला माहित नाही. कारण आजचीच बातमी आहे, मला वाटतं न्यूज 18 लोकमत वगैरे कोणाची तरी बातमी आहे की नार्वेकर याच्यावर विचार करतील, इतर राज्यांचा आढावा घेतील, इतर राज्यांमध्ये, कारण सध्या ही पहिलीच वेळ आहे अशा प्रकारची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आजवर कधीही विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही, म्हणजे वरच्या खालच्या सभागृहाचं म्हणता येईल, विरोधी पक्ष नेताच नाही अशा प्रकारची परिस्थिती कधीही महाराष्ट्रात नव्हती जी आता आहे. आता नार्वेकर अभ्यास कर, नार्वेकरांचा अभ्यास म्हणजे असा गोगलगाईवरून बसून येत असतो. नार्वेकरांचे ते सगळे इतर राज्यां, कारण सगळं काही इतर राज्यांचं पाहूनच करायचं असतं. आता मला एक सांगा, कोण म्हणतं ते 2006चा काहीतरी नियम आहे 10%, म्हणजे एकूण संख्येच्या 10%, म्हणजे जर 288चं मेजॉरिटी असेल तर 28.8 किंवा 29 आमदार कमीत कमी असणं गरजेचं आहे. आता 29 आमदारांचा नियम लावायला झाला तर तिघांकडे आपल्याकडे 29 आमदार नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअल पक्षाकडे. पण मला एक सांगा, जर सरकार स्थापनेसाठी 145 आमदार लागतात तर मुख्यमंत्री बनतो. एका पक्षाकडे नाही, तिन्ही पक्षांनी मिळून त्यांना पाठिंबा दिल्यानंतर जर मुख्यमंत्री बनू शकतो, तर विरोधी पक्षनेते हे जे पद आहे त्याच्यासाठी एका पक्षाकडे नसेल तर 3 पक्ष मिळून पाठिंबा देऊ शकत नाही. एक साधाचा नियम, साधं अगदी शेंबड्या पोराचं नॉलेज, राजकारणाचं नॉलेज. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, असा कुठलाही नियम नाही 10%चा. जर उदाहरणच घ्यायची झाली ना, इतिहासातनं जर उदाहरणच घ्यायची झाली, इतिहासात कशाला जातोय, अगदी काल परवाच, म्हणजे या अगोदरच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीच्या सरकारामध्ये आपण पाहिलं असाल 66-67 आम आदमी पक्षाचे आमदार होते, आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे 3 ते 4च आमदार होते. म्हणजे जवळपास 7 ते 8 आमदार असणं गरजेचं असताना 3-4 आमदारांच्या संख्येच्या भारतीय जनता पक्षाला अरविंद केजरीवालांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. अहो सगळं सोडा, एकेकाळी म्हणजे अटल बिहारी वाजपेयींना युनायटेड नेशन मध्ये भारताचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी पाठवणारं त्यावेळेस जे सरकारातला पक्ष होता, तुमच्यासाठी हा घरचा अभ्यास, थोडीशी माहिती घ्या. कुठलं सरकार होतं, कोण प्रधानमंत्री होतं, आणि अटल बिहारी विरोधी पक्षात होते की नव्हते याची जरा माहिती घ्या आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा. म्हणजे त्या काळामध्ये
जे भारताचं राजकारण होतं ते जरा बरं होतं असं वाटत होतं. म्हणजे सरकारची बाजू परदेशात म्हणजे युनायटेड नेशन मध्ये मांडण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याला पाठवला होता. बघा, हे नातं असलं पाहिजे. एका सुदृढ लोकशाहीसाठी ह्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे. अशी अनेक उदाहरणं भारतात झालेली आहेत. असो, तो विषय नाही. पण आज ह्या कोत्या सरकारने जर ह्याच्यामध्ये नाट लावायचा प्रयत्न केला, कारण बघा, मला भास्कर साहेबांचा 2 महिन्यांपूर्वीचा तो व्हिडिओ आजही चांगला आठवतो. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता की आपल्याकडनं पत्रव्यवहार होणं हे फार गरजेचं आहे, बाकी सरकारवर आपण सोडून देऊयात, लोकांना दिसू द्यात कशा प्रकारे यांना विरोधी पक्ष नेत्याची जी भीती वाटते ती लोकांच्या समोर येऊ द्यात, पण आपल्याकडचा पत्रव्यवहार हा पूर्ण होणं हे गरजेचं आहे. आता पहा, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला जर विरोधी पक्ष नेत्याच्या ह्या अर्जाचा जर स्वीकार झाला आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळाला, तर मात्र शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह पसरेल उभ्या महाराष्ट्रामध्ये. कारण विरोधी पक्षनेते पद हे का महत्वाचं आहे आणि त्याच्यावर उद्धव साहेबांनी, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी जी सार्थ निवड केलेली आहे ती किती महत्वाची आहे याचा तुम्हाला पुढच्या 2 ते 3 मिनिटात मी आढावा देणार आहे. विरोधी पक्षनेत्याकडे काय काय ताकद असते, पण त्याच्याही अगोदर सांगतो, भास्करराव जाधव यांसारखं व्यक्तिमत्व जर त्या पदावर जात असेल ना, तर महाराष्ट्रात म्हणजे कोकण पट्ट्यातच नाही, विदर्भातच नाही, पश्चिम महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये एक नवं चैतन्य तयार होणार आहे. कारण शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ, शिवसैनिकांना म्हणजे अशी एक भावना तयार होत होती की आपल्याकडे काहीच नाही, आपल्या पाठीशी कोण नाही. तुम्ही पाहिलं असाल, अंबादास दानवे साहेब उभ्या महाराष्ट्रभर शिवसैनिकांना आधार द्यायचं काम करत होते, कारण ती एक ताकद असते. अंबादास दानवे साहेब वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि खालच्या सभागृहामध्ये आता भास्करराव जाधव हे विरोधी पक्षनेते बनणार आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या एका फोन कॉलवर, विरोधी पक्षनेत्याच्या एका पत्रावर, एका पत्रव्यवहारावर कशा प्रकारे सरकारी यंत्रणा कामाला लागतात हे आपल्या सर्वांना चांगलंच माहितीये. मी तुम्हाला अगदी थोडक्यात विरोधी पक्षाचे अधिकार सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. बघा, विरोधी पक्षाकडे कोणते कोणते अधिकार असतात आणि त्यांची आयुध काय काय असतात, तसा अशा प्रकारचा मी एक प्रयत्न या अगोदरही केलेला आहे. पण तरी सुद्धा आता हा विषय ताजा आहे. सर्व शिवसैनिकांना याची जाण असणं गरजेचं आहे, याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आजचा हा खटाटोप पहा. विरोधी पक्षाचे अधिकार. आता मुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात महत्वाचं पद हे राज्यामध्ये विरोधी पक्षाचं असतं. त्यानंतर शेड्यूल 10 प्रमाणे राज्यातला मोठा विरोधातला पक्ष हा हे पद घेऊ शकतो 10A प्रमाणे. आता याच्यामध्ये काय काय करता येतं? राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा पहिला अधिकार हा विरोधी पक्ष नेत्याला असतो. मुख्यमंत्र्यांनंतर महत्वाचा जो नेता असतो तो विरोधी पक्ष नेता असतो. अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करणं तसेच अर्थसंकल्पावर प्रश्न विचारण्याचा पहिला अधिकार हा विरोधी पक्ष नेत्याला असतो. त्यानंतर तहकुबीचा ठराव मांडण्याचा अधिकार हा देखील विरोधी पक्ष नेत्याला असतो. लक्षवेधी मांडत असताना जवळपास अर्ध्या 1 तासाचा वेळ हा विरोधी पक्ष नेत्याला दिला जातो चर्चा करण्यासाठी. म्हणजे वेळेचं बंधन हे विरोधी पक्षाला तितकंसं नसतं, विरोधी पक्ष नेत्याला तितकंसं नसतं. त्यांना जास्त वेळ दिला, याहीपेक्षा जास्तच वेळ मिळतो, पण विरोधी पक्ष नेत्याला हा सगळ्यात जास्त वेळ मिळत असतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेला संबोधन करण्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेला विधिमंडळातलं कामकाज काय चाललंय हे सांगण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ हा विरोधी पक्ष नेत्याला दिला जातो. पुढे बघा, दंगलींसारख्या परिस्थिती असतील, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, अपघात असतील. तुम्ही पाहिलंय सध्या राज्यामध्ये काय चालू आहे, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, दर दिवशी काहीतरी नवीन प्रकरण या सरकारच्या आमदारांचं, मंत्र्यांचं येत आहे. आजही कुठल्या तरी मंत्र्याने अश्लील व्हिडिओज पाठवलेत महिलांना. अगदी त्या पुण्याचं प्रकरण असेल, वाल्मिक कराडचं प्रकरण असेल, सरकारच्या तोंडावर मुतण्याचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता हा मजबूत असणं आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा मजबूत असणं हे फार गरजेचं आहे. सुदृढ लोकशाहीसाठी हे फार गरजेचं आहे. या अशा परिस्थितीमध्ये सरकारला धारेवर धरण्यासाठी, प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी, प्रशासनावर झरप बसवण्यासाठी विरोधी पक्षनेत्याकडे अधिकार असतात. विरोधी पक्षनेता हा सरकारच्या कुठल्याही मंत्र्याकडनं माहिती मागवू शकतो. ती माहिती विरोधी पक्षनेत्याला देणं हे सरकारच्या त्या मंत्र्याला किंवा सरकारच्या कुठल्याही खात्याला हे बंधनकारक असतं.
त्यानंतर बघा, अधिवेशनाच्या तारखा ठरवणं, कामकाजांच्या तसेच सल्लागार समितीवर विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेणं, समितीच्या कार्यामध्ये विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेणं हे महत्वाचं आहे आणि हे त्यांच्यासाठी कंपल्सरी म्हणू शकता सरकारसाठी. म्हणजे तुम्ही साध्या अधिवेशनाच्या तारखा ज्यावेळेस निश्चित करता त्यावेळेस विरोधी पक्षनेत्याला याची माहिती असणं हे गरजेचं आहे. आणि एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, अर्थसंकल्पावर सगळ्यात पहिल्यांदा बोलायचा अधिकार हा विरोधी पक्षनेत्याला असतो. इंटरेस्टिंग आहेत या गोष्टी. या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला देखील असणं फार गरजेचं आहे शिवसैनिकांनो. पुढे पहा ना, आरक्षणांसारख्या सेन्सिटिव्ह विषयांवर विरोधी पक्षनेत्याला इन्व्हॉल्व्ह करणं, त्याला त्या सगळ्या चर्चांमध्ये सामावून घेणं हे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांनंतर सभागृहात बोलण्याची पहिली संधी ही विरोधी पक्षनेत्याला दिली जात असते. ही कायदेशीर अधिकार आहेत विरोधी पक्षनेत्याचे. विरोधी पक्षनेता अधेमध्ये उठून बोलण्याची परवानगी मागू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे विरोधी पक्षनेत्याचा. त्याच्याकडे कॅबिनेटच्या दर्जाचा मंत्रिपदाच्या म्हणजे कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाचा अधिकार असतो. मग तशा सोयी म्हणू शकता, तशी सुरक्षा म्हणू शकता, तो लवाजमा म्हणू शकता. या सगळ्या गोष्टी या विरोधी पक्षनेत्याकडे असतात. तो एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो, भले विरोधातला असेल पण तो एक मंत्री असतो आणि सगळ्याच खात्यांचा मंत्री असतो असं म्हणा. त्याच्याकडे कुठलंही असं खातं नसतं, सगळ्याच खात्यांवर त्याचा अंकुश असतो. म्हणजे सरकारला अंकुश लावायचं काम हा विरोधी पक्षनेता करत असतो. माजू न देण्याचं, हा चांगला शब्द, माजू न देण्याचं. मग त्याच्याकडे आयुध कुठली कुठली आहेत बघा, हक्कभंग प्रस्ताव असेल, स्थगन प्रस्ताव असेल, अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा असेल, त्या चर्चेची पहिली सुरुवात असेल, अर्थसंकल्पावर बोलण्याची, म्हणजे हे सगळे अधिकार आहेत त्यांच्याकडे, ही सगळी आयुध आहेत त्यांच्याकडे. ते थांबवू शकतात गोष्टींना, सभागृहात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना जागेवर थांबवू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज महाराष्ट्राच्या जनतेचे मूलभूत प्रश्न आज त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये किती मांडले जात आहेत आपण पाहत आहे. आज त्या सभागृहाचा अमूल्य वेळ कुठल्या कारणांमध्ये खर्ची जातोय, कुठल्या विषयांना घेऊन खर्ची जातोय आपण सर्वजण पाहत आहे. कशा प्रकारे स्क्रिप्टेड अबू आझमीचा तो रोल आपण काल पाहिला. तू बोलल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, मग तू रडल्यासारखं कर, म्हणजे दोघांचाही फायदा. देवेंद्र फडणवीसांना वाचवण्यासाठी हा सगळा स्क्रिप्टेड रोल आपण काल म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय. कशा प्रकारे तू याव बोलायचं मग मी त्याव बोलेल, मग तू त्याव बोलायचं मग मी याव बोलेल, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. आणि या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी विरोधी पक्षनेता तिथे असणं फार गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो शिवसैनिकांनो, भास्करराव जाधव साहेबांचे सर्वपक्षीय संबंध जर आपण पाहाल तर ते अतिशय चांगले आहेत. सर्वपक्षीय संबंधांचा उपयोग करून शिवसेनेला असेल, महाविकास आघाडीला असेल आणि पर्यायाने महाराष्ट्राला असेल बळकटी देण्याचं कार्य भास्कर साहेबांकडून आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्यातूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा संसदीय कार्यप्रणालीचा तो दांडगा अनुभव, संसदीय कार्याचा दांडगा अनुभव, त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द, जवळपास 8 टर्मचे ते आमदार, ही त्यांची 8वी टर्म, म्हणजे जवळपास 40-45 वर्ष त्यांनी या सामाजिक आयुष्यात घातली. त्या अगोदरही वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. एवढा दांडगा अनुभव पाठीशी असताना आणि मुळात म्हणजे त्यांची वाणी, ज्यावेळेस तुम्ही भास्करराव जाधवांना ऐकता, त्यांची वाणी ज्यावेळेस ऐकता त्यावेळेस त्यांना ऐकतच राहावं असं वाटतं. त्यांची भाषणं कधी संपूच नये असं वाटतं. तुम्ही पाहिलं असाल विरोधकांनीही कधी भास्करराव जाधवांवर टीका केल्याचं तुमच्या तरी ऐकिवत आहे का? कारण तशा प्रकारचे मुद्देच देत नाहीत ते. इतकं चाणाक्ष राजकारणामध्ये, इतकं चाणाक्ष राहावं लागतं. आणि या सर्वांसाठी भास्करराव जाधव साहेबांची जी निवड झालेली आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून अतिशय सार्थ निवड आहे. त्यामुळे शिवसैनिकांना एक जोश येणार आहे, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये एक जोश येणार आहे. कारण आजवर काय होतंय, सगळ्या प्रशासनांचा वापर करून शिवसैनिकांना नाडण्याचं, त्यांना पाडण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याला कुठतरी एक चाप लागेल. आपल्याकडे देखील एक हक्काची आणि महत्वाची व्यक्ती असेल, शिवसैनिकांचा एक पाठीराखा उभा असेल आणि शिवसैनिकांना पाठिंबा देणारा एक हक्काचा माणूस भास्कररावांच्या रूपाने उभा राहिलेला असेल. या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेमध्ये एक चैतन्याचं वातावरण तयार होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदी जर ह्यांच्या कोत्या राजकारणाचा कुठलाही नवा अंक जर पाहायला मिळाला नाही, ह्या नार्वेकरांच्या अभ्यासाचा एक नवीन पर्व, नवीन अभ्यासक्रम पाहायला मिळाला नाही, जो गोगलगाईवरून बसून येत असतो कायम, त्याचा वेग हा गोगलगाईच्या वेगासारखाच असतो, तर भविष्यामध्ये
आपण भास्करराव जाधव साहेबांना, कारण आता सगळ्या पद्धतीचे सोपस्कर पूर्ण झालेले आहेत, आता नार्वेकरांकडनं, कारण शेवटी कसं असतं, कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे नार्वेकर असतील, सत्ताधारी पक्ष असतील, यांचाही कुठेतरी एक पाठिंबा असणं देखील त्या पदासाठी गरजेचं असतं. होय आहे, या गोष्टी आहेत, या कुठेही मी नाकारत नाही, पण मला वाटत नाही सत्ताधाऱ्यांनी ठरवावं की कुणाला विरोधी पक्षनेते बनवायचंय. एवढीच जर तुम्हाला भीती वाटत असेल तर पहा ना भविष्यात 5 वर्षात काय घडणार आहे ते. विरोधी पक्षनेता हा भास्करराव जाधवांनी होऊ नये यासाठी विरोधकांकडे अनेक कारणं असतील, कारण त्यांना माहिती आहे ही व्यक्ती जेव्हा एखाद्या मुद्द्याला छिटकते त्यावेळेस मात्र तिचा कीस पाडल्याशिवाय राहत नाही. पण आज त्यांच्याकडेही कुठलाही पर्याय नाही आणि आजची सध्याची परिस्थिती पाहता, ज्या प्रकारचं महाराष्ट्रातलं वातावरण झालंय त्या प्रकाराला पाहता, विरोधी पक्षनेते पदासाठी हा सरकारी पक्ष एवढी आडकाठी आणेल असं मला तरी सध्या तरी दिसत नाही. पाहूयात काय होतंय. पण भास्करराव जाधव साहेबांना आजच, आपण 2 महिन्यांपूर्वी व्हिडिओ केला होता, भास्करराव जाधव साहेबांकडे शिवसेनेतर्फे हे विरोधी पक्षनेते पद जाऊ शकतं आणि आज आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करूयात. आणि होय, भास्करराव जाधव 99.99 झालेले आहेत. जो 0.001% जो राहिला आहे ना नार्वेकरांकडनं यायचा, त्याच्यासाठी वाट पाहूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.